प्रथमाध्यायी मंगलाचरण गणेश सरस्वती संत वर्णन गुरु महिमा सांगून प्रथमाध्याय संपविला. प्रथम अध्यायामध्ये मंगलाचरण, गणपतीचं स्तवन, सरस्वतीचं स्तवन, साधू संतांचं स्तवन आणि आपल्या गुरुचा महिमा सांगून प्रथम अध्याय श्रीधर स्वामीनं संपवला असं श्रीधर स्वामी सांगतात. दैत्य पृथ्वीवरी माजले मनोनी देव क्षीरसागरासी गेले स्तवन करुणी सुरवर परतले ऐसे कतिले द्वितीयाध्यायी. दुसऱ्या अध्यायामध्ये काय कथन सांगितलं? पृथ्वीवर दैत्य माजले, देव सगळे क्षीरसागराशी भगवंताशी शरण गेले, भगवंताची स्तुती तवन केली. भगवंतानं सांगितलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुम्ही पुढं जा, मी पाठीमागून येतो. असं दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताची स्तुती करून देव परत आले अशा प्रकारची कथा झालेली आहे. देवकी वसुदेवाचे लग्न अवतरले शेष नारायण गोकुळासी गेले जगजीवन हे निरूपण तिसऱ्यात. हे निरूपण तिसऱ्यात. वसुदेव देवकीचं लग्न. कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये अवतरले आणि मथुरेतून गोकुळेमध्ये नेऊन सोडण्यात आलं. हे तिसऱ्या अध्यायामध्ये कथा घडलेली आहे. गर्गे वर्णिले जातक पाळना निजविला वैकुंठ नायक पुतना शोषिली निशंक चौथ्यात हे कतिले असे. गर्ग ऋषीने येऊन जातक वर्णन केलं. कृष्णाला पाळण्यात झोपवलं, कृष्ण नाव ठेवण्यात आले. पुतना आली महाराज, पुतना मावशी विष पाजण्यासाठी आली आणि त्या पुतनेला मुक्ती दिली अशी चौथ्या अध्यायामध्ये कथा घडलेली आहे. पाचव्यात तरुणाव्रत येऊन श्रीकृष्णासी नेले उचलून नाना क्रीडा रस दावून मोहिले मन सर्वांचे. पाचव्यामध्ये तरुणाव्रत नावाचा दैत्य आला. कृष्ण भगवंताला उचलून नेलं आणि कृष्णानं अनेकाचे मन मोहिले. अनेकाला वेड ज्या भगवंतानं लावलं, कृष्णानं लावलं, गोपिकेलाही लावलं, गवळ्यालाही लावलं आणि नवे नवे थोरापासून लहानापर्यंत सगळ्याला कृष्णाचं वेड लागलं. असं 6व्या अध्यायामध्ये कथा घडलेली आहे. 6व्यात वनमाळी चौर्य कर्मे केली गोकुळी गोपींनी ग्राने सांगितली कौतुके करोनी यशोदेसी. 6व्यामध्ये कृष्णानं चोरी कर्म केलं महाराज, चोरी कर्म. आणि यशोदेला गल्लोगल्लीच्या गवळणी ग्राने सांगायला येऊ लागल्या महाराज. येणं माझं दही चोरलं, येणं माझं नवनीत चोरलं, येणं माझं तूप चोरलं, येणं माझं दूध चोरलं आणि येणं माझं मन चोरलं. असे गवळणी येऊन यशोदा मातेला नंदराजाच्या वाड्यामध्ये ग्राने सांगितले अशी 6व्या अध्यायामध्ये कथा घडलेली आहे. 8व्या माझी कथन पद्मपुराणीचे संमत पूर्ण राधेने कृष्ण घराशी नेऊन खेळविला बहुसाल. खेळविला बहुसाल. 8व्यामध्ये पद्मपुराणातली कथा. राधेनं कृष्ण आपल्या घरी नेला आणि बऱ्याच दिवस खेळवला म्हणून सांगितलं. बऱ्याच लहानाचा मोठा केला देव आणि त्याच्याबरोबर राधेनं खेळ खेळली, भक्ती केली महाराज. राधेनं देवाची भक्ती केली. आणिला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. नावारूपानं राधेनं आणलं महाराज. म्हणून देव सोपा झाला महाराज. भक्तानंच नावारूपाला आणला म्हणून देव सोपा झाला. तशा पद्धतीची भक्ती राधेनं केलेली
आहे असं सांगतात, असं आठव्यामध्ये सांगितलेलं आहे. नवव्यात हे चिकतिले प्रोडी कृष्णे केल्या